गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। जागा वाटपाचं काय फायनल होतंय? सगळा तिढा कधी सुटतोय? बऱ्याच जागा आहेत ज्यावरून अजूनही संभ्रम आहे। नाशिकची पण जागा आहे आणि बऱ्याच चिन्हांची अदलाबदल होईल म्हणतात। भुजबळ आता म्हणाले की कमळ चिन्हावर लढणार नाही, कसं पाहता? महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा झालेला आहे, फक्त त्याची घोषणा होणं बाकी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। आजही सीएम साहेब, डीसीएम साहेब हे पुण्याला गेलेले आहेत, म्हणून उद्या या जागा वाटपाचं सूत्र जे काही ठरलं आहे त्या संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे। अनेक जागा ह्या जाहीर झालेल्या आहेत, परंतु निवडक 4-5 जागेचा जो काही तिढा होता तोही सुटलेला आहे। म्हणून मला असं वाटतं की आता प्रचाराला महायुतीने गती घेतलेली आहे आणि जागा वाटपाच्या बद्दल किंवा त्यांच्या संदर्भामध्ये कोणताही संभ्रम आता राहिलेला नाही। बरेचसे उमेदवार आहेत ज्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसतोय किंवा त्यांची इच्छा आहे की उमेदवारी मिळावी, पण महायुती धर्माचं देखील पालन करायचं, त्यामुळे त्यांची कुठेतरी अडचण होते। किरण सामंत स्टेटस ठेवतात अजित पवारांचं, त्यासोबतच श्रीकांत शिंदे यांनी देखील सांगितलं की फडणवीसांनी माझी उमेदवारी घोषित केली पण मुख्यमंत्र्यांनी केली नाही। श्रीकांत शिंदेने काल जे स्टेटमेंट केलेले ते अति योग्य आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे महायुतीचे एक नेते, खंबीर नेते असल्यामुळे, मोठे नेते असल्यामुळे त्यांनी त्यांची उमेदवारी स्वतः घोषित केलेली आहे, परंतु पक्षाच्या चौकटीमध्ये त्यांचं नाव यावं, जी यादी ज्याला आपण म्हणतो, ज्या नावांची घोषणा अधिकृतपणे जी करायची असते त्या नियमानुसार घोषणा व्हावी अशी श्रीकांत शिंदे साहेबांची अपेक्षा आहे आणि मला वाटतं हे योग्य आहे। म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल नाराजगीने त्यांचे आभार मानले, देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले की उमेदवारी घोषित होण्याच्या पूर्वीच त्यांनी त्यांच्या मुखातून श्रीकांत शिंदेंचं नाव घेतलं। त्यामुळे एक झालं की त्या ठिकाणी असलेले काही कार्यकर्त्यांची थोडी बहुत जी नाराजगी होती ती दूर झाली। मग रवी चव्हाण सारखे मंत्री महोदय असतील किंवा इतर लोक असतील यांनी आश्वासन दिलेलं आहे की आता ही जागा प्रचंड बहुमताने आम्ही निवडून आणू, हा एक परिणाम होत असतो। किरण सामंतच्या बाबतीमध्ये सुद्धा आजही आमची मागणी आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळावी, त्या ठिकाणी आपला मोठा बेस आहे आणि त्या संदर्भातला निर्णय मला वाटतं आता उद्या होणार आहे। नाशिक असेल, संभाजीनगर असेल, मुंबईमधल्या काही जागा असतील, पालघर असेल, ठाणा असेल, या ज्या काही 5-6 जागाचा आहे याचा सगळ्याचा तिढा मी आता सांगितलं की ते सुटलेलं आहे आणि त्या संदर्भातली घोषणा ही उद्या होईल। आज पूजा तडस यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये रामदास तडस आणि संपूर्ण तडस कुटुंबियावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। नागपूर इथे सुषमा अंधारेसोबत ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे, मोदींना देखील पत्र लिहिणार आहे, DNA टेस्टची पण त्या ठिकाणी चर्चा होत होती। कसं पाहताय या संपूर्ण घटनेकडे, किती गंभीर प्रकरण आहे? नाही, पूजा तडसांनी ती प्रेस घेतलेली नाही, ती प्रेस घ्यायला लावलेली आहे। उबाटा गटाच्या लोकांना आता वैयक्तिक कुटुंबामध्ये डोकवण्याची सवय झालेली आहे। घरातलं भांडण पत्रकार परिषदेमध्ये आणून मांडायचं आणि महिलेवर अन्याय झाला असं जे काही सांगायचा प्रयत्न ते करतायत। मुळामध्ये त्या महिला भगिनीची सुद्धा त्यामुळं बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्यांच्या आपसातलं भांडण आहे, बसून आपण त्यांना मिटवलं पाहिजे होतं किंवा त्यात मोठेपण घेतलं पाहिजे होतं। त्यांच्यामध्ये आपसामध्ये असलेले जे काही मतभेद आहेत, काय आहेत, जे आरोप प्रत्यारोप असतील त्याला हे प्लॅटफॉर्म नाही आहे, परंतु उबाटा गटाला आता विषय राहिलेले नाहीत आणि आम्ही आता काहीतरी करतोय, आम्ही आता सगळ्या समाजाची बाजू घेतोय, हा आव्हानाचा प्रयत्न त्याने केलेला आहे। मागे असंच सुद्धा पालघरच्या निवडणुकीमध्ये जे आमचे पहिले खासदार होते, जे वारले, त्यांचं नाव मला वाटतं श्रीनिवास वनगा, त्यांच्या मुलाला सुद्धा त्याने असं इमोशनल केलं होतं की आम्ही तुला खासदार करणार, केलं का? नाही। अखेरला त्यांच्या त्या मुलाला आम्हाला आमदार करावं लागलं होतं। म्हणून असे हे इमोशनल ब्लॅकमेल करायचा जे काही प्रकार आहे आता या उठाबा गटाने सुरू केलेले आहेत। मला वाटतं राजकारण करत असताना वैयक्तिक आयुष्यामध्ये कुणाचंही असेल ते त्याच्यामध्ये डोकणंही योग्य नाही, हे नीतिमत्तेला धरून नाही आहे। म्हणून त्यांनी काय बोललं, काय त्यांना न्याय पाहिजे, अन्याय झाला या संदर्भामध्ये सर्व मार्ग त्यांच्याकडे खुले आहेत।
परंतु असं राजकारणासाठी त्याचा वापर करणं हे योग्य नाही. बरं, वर्षा गायकवाड 2 दिवसापासून नॉट रिचेबल होत्या. मुंबईच्या जागेबाबत बराचसा संग्राम महाविकास आघाडीमध्ये पण पाहायला मिळतोय. आघाडीत बिघाडी सुरू आहे असं म्हणतात. आघाडीमध्ये पहिल्यापासून बिघाडी आहे. आघाडीमध्ये आता तुम्हाला चित्र हे तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा हे फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असेल. त्या टायमाला लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी आपापल्या लोकांनी विरोधामध्ये भले ते अपक्ष असतील की कसे असतील पण उमेदवार उभे केलेले आहेत. तुम्ही सांगलीचं उदाहरण पहा, तुम्ही भिवंडीचं पहा, वर्षा गायकवाडांचं उदाहरण पहा. या सर्व प्रकरण जे आहेत हे फक्त इथं तुम्हाला दिसतात, परंतु मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा इतर पश्चिम महाराष्ट्राचा भाग काही असेल त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलेलं आहे. म्हणून ह्या आघाडीमध्ये कोण कुणाच्या बरोबर राहील याची शाश्वती आता राहिल्या नसल्यामुळं आता ह्या महायुती जसं एक संघपणे लढते तशी ही महाविकास आघाडी लढताना दिसणार नाही. पण मुंबई काँग्रेसवरती राज्यातली जी काँग्रेस पार्टी आहे ती कुठेतरी दबाव टाकते आणि संपवण्याचा प्रयत्न करते अशी पण चर्चा. काँग्रेस संपली, मुळात काँग्रेसला संपवलेलं आहे आणि याचे जे सूत्रधार आहेत शरद पवार हे या सगळ्या बाबतीवर कीपममच्या भूमिकेत आहेत. ते एकही शब्द यावर बोलत नाही, भाष्य करत नाहीत. जर त्यांचा एखादा शब्द जर त्यांनी टाकला तर हे कॉम्प्रोमाइज होऊ शकतं, परंतु त्यांना ते कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्यांनाही माहिती सांगलीची जागा सोडली पाहिजे, परंतु ते सोडू देणार नाहीत. कारण की भांडण मुळात तिथून सुरुवात केलेलं आहे त्यांनी. त्यांना माहिती आहे या मुंबईमधल्या जागा आपण काँग्रेसच्या हिसकून घेतलेल्या आहेत. त्यांना इथं काँग्रेसला मुंबईमध्ये स्थानच ठेवलं नाही हे त्यांना माहिती आहे, परंतु ते त्याच्यात बोलणार नाहीत. म्हणून त्यांचा असलेला बगलबच्चा तो संजय राऊत या ठिकाणी सर्वीकडे आगी लावण्याचं काम करतोय आणि त्याच्यामुळे ही आघाडी ही टिकणार नाही, म्हणजे नाही टिकणार. वर्षा गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबईतून जिथून आपल्या पक्षाकडून राहुल शेवाळे उमेदवार आहेत तिथून जर संधी मिळाली ती लढवण्याची इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त करून काय करतात? काँग्रेसने आपले सर्व तिकीटं विकल्यानंतर ते लढतील कशा? म्हणून काँग्रेसचे आता बाजारीकरण झालेलं आहे. त्याला कोण जबाबदार आहे ते त्यांच्या पक्षश्रेष्ठीचा भाग आहे, परंतु एवढं निश्चित आहे की आता आघाडीचा कोणताही उमेदवार या मुंबईमधून तर निवडून येणार नाहीच. मनसेचा महत्त्वाचा विषय आहे. राज ठाकरे यांनी सभेत सांगितलं की विधान परिषदेत नको, राज्यसभेत नको आणि शिवसेनेच्या चिन्हावरती लढण्यास सांगितलं, पण चिन्ह सुद्धा नको असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. राजसाहेबांनी या लोकसभेला महायुतीबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला त्याचं महायुतीच्या सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसहित सर्वांनी स्वागत केलेलं आहे. मुळामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की राजसाहेबांनी ही घोषणा करताना मला हे पाहिजे, ही कमिटमेंट आहे, मला हे तुमचं असं लिहून द्या किंवा हे आमचं ॲग्रीमेंट आहे, अशा कोणत्याही प्रकारची मागणी त्यांनी कधी केली नाही. मला राज्यसभा नको, मला विधान परिषद नको आणि मी लोकसभा लढवणार नाही या पद्धतीने जेव्हा त्यांनी घोषणा केली त्या टायमाला महायुतीच्या सर्व नेत्यांनी त्यांचा म्हणजे सन्मान केला आणि त्यांना अभिनंदन केलेलं आहे. महायुतीमध्ये राजसाहेब आल्यामुळे मी मागेही सांगितलं जे 45+ जो आकडा आम्हाला क्रॉस करायचा होता त्याला मोठं पाठबळ राजसाहेबाच्या माध्यमातून मिळणार आहे. राजसाहेब हे महाराष्ट्रातले मास लीडर ज्याला म्हणतात ते मास लीडर आहेत. शिवसेना प्रमुखांच्या नंतर त्या शिवाजी पार्कवर जर गर्दी कोणी केली असेल ती राजसाहेबांनी केलेली आहे. म्हणून त्या राजसाहेबाचा जो त्यांच्याबरोबरचं असलेलं वलय आहे, त्यांच्याबरोबर असलेला मनसैनिक आहे, तो आज खुश होता आणि त्यांनी घोषणा केल्याबरोबर सर्वांनी राजसाहेबाचा जय जयकार केला. याचा अर्थ असा होतो की राजसाहेब आता महायुतीमध्ये आल्यामुळे त्यांनासुद्धा एक मजबूतीने या महाराष्ट्रात उभं राहता येईल. साहेब, तुम्ही संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरचे आमदार आहात. कुणाचं नाव चर्चेत आहे आणि कुणाच्या नावावर उमेदवारीचा जो शिक्का आहे तो लवकरच त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल? संभाजीनगरच्या जागेसंदर्भामध्ये मध्यंतरच्या काळामध्ये शिवसेनेकडे राहणार जागा की भाजपकडे जाणार हा संभ्रम होता, परंतु ती जागा शिवसेनेकडे आलेली आहे. यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. आमच्याकडे अनेक जण इच्छुक होते, आजही आहेत. त्यापैकी प्रामुख्याने मग भुमरे असतील, विनोद पाटील असतील, राजेंद्र जंजाळा असतील, हे तिन्ही नावाची चर्चा सध्याला आहे. परंतु या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना बोलून प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल बोलणं केल्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं आहे. मला वाटतं त्याचा निर्णय 100% उद्या होईल. प्रफुल्ल पटेल यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे की या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी
शरद पवार हे 50% तयार होते. शरद पवार 50% नाही, शरद पवार 100% तयार होते. सकाळचा जो शपथविधी व्हायचा त्याला सगळ्यात मोठं कारणीभूत हे शरद पवार होते, हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि अजितदादांनी ते सांगितलेलं सुद्धा आहे. या संदर्भामध्ये दिल्लीला जे काही बैठका झाल्या त्याचा सुद्धा सगळा स्टोरी ही चॅनलच्या माध्यमातून सर्वांना माहीत झालेली आहे. आणि त्याच नेत्याने सांगितलं की आमची बोलणी काय झाली होती, आम्ही कधी जाणार होतो, आम्हाला खाते कोणते मिळणार होते. म्हणून शरद पवारनी स्वतःच पुढाकार घेतल्यामुळे, त्यात सुप्रिया सुळे होते, हे जयंत पाटील होते, हे सर्वजण होते आणि म्हणून त्यांचा मानसिकता तिकडं होती. एक उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेशर करून जर तुम्ही असं केलं नाही तर आम्हाला हे दरवाजे उघडे आहेत, या दमबाजीमुळं आज उबाटा गटाचे हे हाल करून शरद पवारांनी आपला गेम साधलाय. आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा नेता कोण, तर ते शरद पवाराकडेच पाहिलं जातं, इतर कुणाकडे पाहिलं सुद्धा जात नाही. तर नाशिकच्या जागेसाठी भुजबळांच्या नावावरती अजितदादा हे ठाम असल्याचं सांगितलं जातं. अजितदादांनी ही जागा मागितली. अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचे सांगणे आहे की ती जागा घ्यायची असेल तर घ्या, परंतु तिथे उमेदवार हे छगन भुजबळ तिथे उभे करावेत असं सांगितलं आणि भुजबळांची तशी प्रतिक्रिया आहे. नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, मी वारंवार सांगतोय. ज्या ठिकाणी 2 वेळेला खासदार प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, हा सर्व शिवसैनिकांचा आग्रह आहे. व्यक्ती म्हणून नाही तर लोकसभेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला मोदींना पंतप्रधान बनवायचं आणि एक जागेचं महत्त्व आहे. आपसामध्ये तेढ कुठं निर्माण झाली नाही पाहिजे, हा त्याच्या मागचा आमची भावना आहे. म्हणून ती जागा शिवसेनेला मिळण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. छगन भुजबळ साहेबांना त्यांनी स्वतः सांगितलं की मी ही जागा लढवण्याची कुठं मी मागणी केलेली नाही, मी कधी पक्षाकडे मागितली नाही, मला वरून सांगण्यात आलं होतं, मला वरून विचारण्यात आलं होतं. म्हणून त्यांना स्वतःच त्याच्याबद्दल जास्त मला वाटतं इंटरेस्ट नाही. आता जे बातम्या चालल्यात की कमळ चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही, त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे की त्यांना त्या निवडणुकीमध्ये तेवढा रस नसावा. म्हणून आमची आजही आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर वारंवार त्या संदर्भामध्ये गोडसेंनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत विनवण्या करून सांगितलं की ही जागा शिवसेनेला सुटावी. म्हणून शेवटच्या क्षणाला ही जागा शिवसेनेला सुटेल अशी आमची अपेक्षा आहे. नाही, पण ज्या पद्धतीनं वारंवार या मागण्या केल्या जात आहेत, तुम्ही सुद्धा सांगितलं की ती शिवसेनेची जागा आहे, ते 4थ्यांदा 5व्यांदा सांगितलेलं आहे, पण तरी देखील अशा पद्धतीनं जर खुल्या मीडियासमोर येऊन अशा चर्चा होत असतील तर काय सल्ला द्याल? नाही, मीडियासमोर चर्चा होतात तोपर्यंत, जोपर्यंत जागा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या बातमीला किंवा त्या कार्यकर्त्याला तसा पुश करत असतो. म्हणून त्याची चर्चा आता मला वाटतं उद्या बंद होईल आणि ती जागा शिवसेनेलाच भेटेल असा माझा विश्वास आहे. महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी किरण सामंत इच्छुक आहेत, त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार देखील सांगितलं. किरण सामंतला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं असं आपल्या माध्यमातून कळालं. निश्चित त्यांचं काय म्हणणं आहे किंवा मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर त्यांचं काय मत आहे हे त्यांच्याशी चर्चा करतील. मुख्यमंत्र्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक भागातील जो लोकसभेला इच्छुक उमेदवार आहे त्यांच्याशी बोलल्याशिवाय ते निर्णय घेत नाहीत. त्यातलाच हा एक भाग आहे. किरण सामंतला बोलून त्यांच्याशी चर्चा जरूर करतील. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या सोबत जाण्याचं त्यांचं चालू आहे, त्यामध्ये प्रतिक्रिया म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जातात धैर्यशील पाटील. धैर्यशीलला मानत त्यांच्याबरोबर गेलं तर काय, त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये हे 2-4 जण पक्ष बदलणं हा एक स्वाभाविक गुणधर्म मानला जातो. म्हणून कोण कुठं गेलं तरी त्या ठिकाणी महाविकास आघाडी हे चांगले सर्व जागा जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे. ही पहिली निवडणूक आहे जिथे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे. त्यांच्यासोबत ठाकरे गट देखील आहे. ठाकरे गटाच्या मतांवरती कसा परिणाम होणार आहे महाविकास आघाडीसोबत? ठाकरे गटाला महत्त्व देणार नाहीत. बेसिकली राष्ट्रवादीकडे, शरद पवारांकडे आणि काँग्रेसकडे असलेला मतदार हा एक वेगळ्या भागाचा वेगळा मानला जातो आणि तो परंपरागत त्यांच्याबरोबर आहे. तो उबाठा गटाला मतदान करेल याची कुठेही शाश्वती नसल्यामुळं उबाठा गटाचं निश्चित खच्चीकरण होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार किंवा काँग्रेस हे आपला हेतू साध्य करण्याच्यासाठी फक्त उबाठा गटाचा वापर करून घेईल. सर, महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग
की घोषणा हो चुकी है, महायुति में क्या दिक्कत आ रही है? अभी तक सीट शेयरिंग क्यों नहीं हो पा रही है? कहाँ तक बात पहुंची है? महायुति की सीट शेयरिंग के बारे में अभी सब फाइनल हो चुका है। आज की जो एक रैली जो पुणे में होने जा रही है, जहाँ सीएम डिप्टी सीएम दोनों डिप्टी सीएम वहाँ की वो रैली करने के बाद आज रात में इन सब चीज़ों का फैसला हो जाएगा। शायद मेरी जानकारी के हिसाब से कल महायुति की उम्मीदवारों की जो कुछ है उनकी घोषणा कल होने की संभावना है। बताया जाता है कि 4 से 5 सीटों पर पेच फंसा हुआ है, जिसमें नासिक सीट की सबसे ज़्यादा चर्चा है। वहाँ पर एनसीपी अजीत गुट की तरफ से बार बार कहा जा रहा है कि वहाँ पर छगन भुजबल चुनाव लड़ेंगे, उसको कैसे देखते हैं? नहीं, एनसीपी कह रही तो कहने दो ना, वो उनकी पार्टी का लुकआउट है। लेकिन हमारा मानना ऐसा है कि हमारी जहाँ स्टैंडिंग सीट है, जहाँ 2 बार चुन के आ चुकी है और वो विनिंग सीट है, तो इसलिए हम वो सीट छोड़ेंगे नहीं। वो सीट शिवसेना को ही मिलनी चाहिए। आज ऐसी पोजीशन है कि वहाँ के सीट अगर डिक्लेयर हो जाती है, हमारा उम्मीदवार कल ही विजय घोषित हो सकता है। इतनी ताकत वहाँ के कार्यकर्ताओं ने दी है और आश्वासन दिया है। इसलिए मुझे लगता है कि वो सीट नासिक की ये महायुति की तरफ से शिवसेना को छोड़ी जाएगी। महायुति को राज ठाकरे ने समर्थन किया है, कितना प्रभाव देख रहे हैं? कितना फायदा होगा, कितना नुकसान होगा? देखा, राज ठाकरे ये एक मास लीडर है। एक अकेला आदमी गत 18 वर्षों से अपनी पार्टी चला रहा है, तो इसका माने उसकी एक ताकत है। सिंगल हैंडेड पार्टी चलाना बड़ा मुश्किल हो जाता है। 18 साल से कोई भी बड़ा नेता साथ में नहीं, लेकिन अकेले के बलबूते पे उन्होंने पार्टी चलाई है। और आप देखेंगे कि परसों की जो रैली उनकी हुई वो सबसे बड़ी रैली मानी जाती है। मतलब बाला साहब ठाकरे की जो रैलियाँ वहाँ होती थी वही मैदान पे, उसी पे राज ठाकरे की रैली उतनी ही बड़े ताकत से हो चुकी है। और आज वो महायुति में आने की वजह से वो जो उनके पीछे जो उनका कार्यकर्ता है और जन समुदाय, वो हमें अटैच होने की वजह से 45+ का जो हमारा टारगेट है वो अभी कंप्लीट हो जाएगा। दूसरी तरफ देखा जाए तो वर्षा गायकवाड़ अपनी पार्टी को लेकर नाराज है। उन्होंने 2 दिन से फोन अपना ऑफ रखा था और वरिष्ठ नेता है, उनके पास शिकायत भी की है महाराष्ट्र के कई लोगों की। क्या आपको लगता है कि कांग्रेस में अब भी तनातनी चल रही है? जैसे कि विशाल पाटिल है सांगली के, उन्होंने भी प्रकाश आंबेडकर से मुलाकात की है। देखिए, वर्षा गायकवाड़ के पिताजी उसी क्षेत्र से खासदार रह चुके हैं, सांसद रह चुके हैं। वर्षा गायकवाड़ आज क्या है, उनकी पोजीशन क्या है? वो आमदार भी है, गत मिनिस्ट्री में वो मिनिस्टर भी थी, और कांग्रेस की मुंबई की वो अध्यक्ष है। अगर ऐसे लोगों को अगर तुम इस जो चुनाव का बंटवारा हो रहा है या तो सीटें दी जा रही है उसमें अगर उसको इन्वॉल्व नहीं करेंगे, उनको पूछेंगे नहीं, तो जाहिर सी बात है उनकी नाराज़गी वो बताएंगे। जो सीटें चुन के आने वाली थी ऐसा उनको लगता है, वो सीटें भी महाविकास आघाड़ी ने कई छोड़ी है, अलग अलग जहां गिर सकती है ऐसे लोगों को सीट दिए, इसलिए उन्होंने नाराज़गी जताई है। मुझे लगता है इसका परिणाम वो मतदार संघ पे ज़रूर होगा। दूसरी बात है, सांगली की सीट है विश्वजीत कदम, इनके पिताजी एक मान्यवर नेता रह चुके हैं, गद्दार नेता रह चुके हैं, वो भी मिनिस्टर रह चुके हैं। वहाँ की सीट जहाँ कभी भी उबाठा गट ने लड़ाई नहीं थी, वहाँ उन्होंने उम्मीदवार दे के वो सीट अपने तरफ खींचने की जो कोशिश की, वहाँ भी नाराज़गी है। इसके मायने महाविकास आघाड़ी में कोई अलबेल नहीं है। और ये महाविकास आघाड़ी ये इलेक्शन का जब दौर शुरू हो जाएगा, सभा जब शुरू हो जाएगी, वो टाइम ये सब अपने अलग अलग चेहरे अलग साइड से उनके दिखने में आएंगे और ये महाविकास आघाड़ी में बिगाड़ी होने की संभावना ज़्यादा है। दूसरी बात यह है कि ठाकरे गुट की नेता सुषमा अंधारे ने अभी एक प्रेस कॉन्फ्रेंस दी है और जो वर्धा के उम्मीदवार है रामदास तड़स, उनकी बहू के बारे में उन्होंने जो जिस प्रकार का वक्तव्य किया है, क्या आपको लगता है ये कौन सी राजनीति है? क्या इसमें सच्चाई है? ये उबाठा गट की तरफ अभी काम नहीं रहा, प्रोग्राम नहीं है। राजनीति में ऐसा कभी नहीं होता। इलेक्शन में किसी के घर में घुस के या तो किसी के घर की बातें ये प्रेस के सामने लाने वाली चीज़ नहीं होती। लेकिन इनकी स्तर गिर चुका है, उनको लगता है कि ऐसा करके अपन लोगों को इमोशनल करेंगे, लेकिन वो ये नहीं जानते उनकी इज्जत वो चौराहे पे ला रहे हैं। इसलिए ऐसी राजनीति को महाराष्ट्र कभी मानने वाला नहीं है। ये पुरोगामी विचारधारा का महाराष्ट्र है। ये ऐसी चीज़ों को वो कभी भी प्रोत्साहन देता नहीं। इसलिए उन्होंने जो किया है
वो बहुत ही गलत तरीके से आज उन्होंने वो प्रेस ली है और उसका हम भी निषेध करते हैं। सर वही बात करते प्रफुल्ल पटेल की। प्रफुल्ल पटेल ने कल मीडिया से बात करते हुए दावा किया कि 2023 में जब अजीत पवार बीजेपी के साथ आए थे तो शरद पवार भी 50% तैयार हो गए थे आने के लिए। उनके इस बयान को आप किस तरह से देखते हैं? उन्होंने शरद पवार साहब बहुत पहले से आना चाहते थे। शरद पवार साहब ने बीजेपी में जाने की तैयारी बहुत पहले की थी। 2 बार, लगातार 2 बार उन्होंने अजीत दादा को शपथ लेने के लिए कहा था। यह पूरा महाराष्ट्र जानता है। अभी भी वो लास्ट मोमेंट में भी आना चाहते थे, आने की उनकी पूरी तैयारी हुई थी, लेकिन कुछ आपस की जो अनबन हुई उसके वजह उनको रुकना पड़ा। शरद पवार दिल से भी आज भी वो भाजपा की तरफ उनका झुकाव है। वो कितना भी बोले लेकिन वो महाविकास आघाड़ी का पार्ट हो नहीं सकता। उन्होंने देखा है कि उबाठा गट में कोई दम नहीं रहा, ना कांग्रेस में रहा, तो उनकी राजनीति चलाने के लिए फ्यूचर में उनको बीजेपी के साथ जाना जरूरी हो जाएगा। सर वही संजय राउत आज मीडिया से बात करते हुए उनका कहना है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है पुतिन मॉडल लाना चाहते हैं। जिस तरह से वहाँ पे विरोधी को खत्म कर चुके हैं, उसी तरह मोदी भी इस तरह यहाँ पे ये मॉडल अपनाना चाहते हैं। उनके इस बयान को आप किस तरह देखते हैं? संजय राउत सरी का विद्वान आदमी पूरे देश में नहीं मिलेगा। वो आज पुतिन की बराबरी करने के लिए बोलेगा, कल अमेरिका की बराबरी करेगा। वो यहाँ महाराष्ट्र में घूमता ही नहीं है। वो इंटरनेशनल छवि है। कल सद्दाम हुसैन के साथ घूमेगा। और ये जो फालतू बातें जो होती है, अपने देश के पंतप्रधान के बारे में बोलना, ये शोभा नहीं देता। तुम राजनीति के तरीके से चलाओ, लेकिन अपने पंतप्रधान, देश के पंतप्रधान को किसी से कंपेयर करना, ये राजनीति नहीं होती। उसका सम्मान अपन रखना चाहिए। इलेक्शन आएगा, इलेक्शन जाएगा। देश की बदनामी तुम में और वो राहुल गांधी में फ़र्क क्या रहा? वो भी जाके चाइना, जापान में, चीन में जाके लेक्चर देता है, ये अपने महाराष्ट्र से लेक्चर देते हैं। इसलिए ये बकवास लोगों की तरफ कोई ख्याल देता नहीं। मोदी जैसा नेतृत्व मिलना इस देश के लिए स्वाभिमान की बात है। सर जिस प्रकार से एनडीए ने सीट शेयरिंग जाहिर किया था, शिवसेना की बात है, तीनों दल की, उसके बाद से मुंबई कांग्रेस के नेता हो या मुंबई कांग्रेस के अध्यक्ष वर्षा गायकवाड काफी नाराज है। क्या इसका फायदा महायुति को होगा आने चुनाव में, या इसका इस तरह से? महाविकास आघाड़ी ने जो सीटें जल्दी जो डिक्लेयर की है, लोगों को लगता है कि उन्होंने बहुत अच्छे तरीके से अपना यूटी बनाई है। कौन कहाँ गिरने वाला है, इनका कैलकुलेशन उनके पास है। इसलिए फटाफट वो चलो एक बला निकाल दिए, इस तरीके से उन्होंने सीट डिक्लेयर की है। वर्षा गायकवाड़ जो नाराज़ हुए, वो मुंबई प्रदेश की अध्यक्ष है, लेकिन उसको भी इस पूरे प्रोसेस में कहीं उसमें शामिल नहीं किया गया, इसलिए वो भी नाराज़ है। उसके पिताजी भी मुंबई प्रदेश के अध्यक्ष रह चुके थे, सांसद रह चुके, और उसके लिए ऐसी ट्रीटमेंट जो दिए, तो मुझे नहीं लगता कांग्रेस में कुछ अच्छा चल रहा है। ये सब बिकाऊ लोगों की टोली एक जगह पे आई है, इसलिए आघाडी की बिगाड़ी हो चुकी है। उद्या महायुतीची उमेदवारांची यादी जाहीर होईल. हो, उद्या महायुतीच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल. सर्व टोटल सांगता येणार नाही, परंतु काही लोकांची नावाची घोषणा उद्या होईल. काहीतरी पत्रकार परिषद होईल का काय? आता त्याचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील. सर संजय राऊतांचं ते मोदींचं स्टेटमेंट मराठी ज्या प्रगतीने तुला सांगितलं आहे की मोदींची देशात पुतीनसारखी पुतीनसारखी model हुकुमशाही येणार. उबाठा गटाचा प्रवक्ता संजय राऊत सध्या महाराष्ट्र लेवल तर सोडाच, देश लेवलवर सुद्धा बोलायची त्याची मानसिकता नाही. तो आता इंटरनॅशनल लेवलवर बोलायला लागलाय. भारताच्या पंतप्रधानांची तुलना पुतीन बरोबर केली आज. उद्या तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर करेल, परवा तो आणखीन अफगाणिस्तानच्या बोलेल. जगभराच्या लोकांच्या नेत्यांच्या बरोबर आपल्या पंतप्रधानांची तुलना करून त्यांची असलेली इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न आपण करतोय. ह्या अभिमानात तो किंवा त्या गर्वामध्ये तो संजय राऊत आहे. परंतु सर्वसामान्य जनता सर्वांना माहिती आहे की आज मोदी साहेबांचा दरारा हा जगाच्या पातळीवर एक ठसा ज्याला म्हणतात त्याने उमटवलेला आहे. म्हणून देशाच्या पंतप्रधानांची अशी अवहेलना करणं ही सर्वसामान्य जनता मान्य करणार नाही. आजही आघाडीकडे, आजही त्या इंडियाकडे पंतप्रधानांचा उमेदवार कोण हा जो क्वेश्चन मार्क आहे, हा कुणीही पुसू शकलं नाही, ते सांगू शकले नाहीत. म्हणून अशी वायफळ बडबड करणारे संजय राऊत सारखे
तीनपाट लोक जेव्हा बोलतात त्याकडे लोक लक्ष देत नाहीत.